नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वेश्चन टॅग पाहणार आहोत। क्वेश्चन टॅगचा पार्ट दुसरा असेल। विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी आपण पहिलं लेक्चर युट्यूबवर अपलोड केलेलं आहे। आजचा थोडा ऍडव्हान्स लेवलचा क्वेश्चन टॅग आहे, जे की टेन्स नुसार नसून त्याचे व्यतिरिक्त नियम आहेत आणि अतिशय महत्त्वाचे नियम आहेत। जास्तीत जास्त क्वेश्चन या नियमावर येतात, तर अतिशय शॉर्ट मध्ये आपण नियम पाहणार आहोत, त्याची ट्रिक्स पाहणार आहोत आपण। ट्रिक्स ओके, अतिशय शॉर्ट ट्रिक्स राहील, एकदम शॉर्ट ट्रिक्स। ओके, चला मग जिथं जिथं लक्ष द्या। पहिला ट्रिक्स काय आहे, तर जिथं बी बडी ओके किंवा वन यासारखा इंडेफिनिट प्रोनाउन येईल, तर त्याचा करता नेहमी काय घ्यायचा, दे घ्यायचा। त्याचा करता काय घ्यायचा, करता घेणे। ओके, दे करता घेणे, बस एवढा शॉर्टकट रूल आहे। पहा, आता तुम्हाला सांगतो मी कशा पद्धतीनं वन आणि बडी जे आहेत ते इंडेफिनिट प्रोनाउन आहे। पहा, लक्ष द्या, तुम्ही नेहमी हे शब्द ऐकले असाल की एव्हरीवन, एव्हरीबडी, नो वन, नोबडी, समवन, समबडी, अशा पद्धतीचे जे बी इंडेफिनिट प्रोनाउन आहेत ते तुम्ही बघितले असतील। मग अशा पद्धतीचे प्रोनाउन जर वाक्यामध्ये आले तर त्याचा करता नेहमी काय घ्यायचा, दे घ्यायचा। जसं की उदाहरण दिलं तर समजून जाईल। पहा, मी म्हटलं somebody present in the exam hall, कोणीतरी एक्झाम हॉल मध्ये प्रेझेंट आहे। मग या वाक्याचा आपल्याला करायचा आहे क्वेश्चन टॅग। कशा पद्धतीने करणार, तर लक्ष द्या, आपलं सूत्र काय आहे, तर जशाच्या तशा पद्धतीने आपण पहिले वाक्य लिहित असतो, बरोबर आहे। मग हा वाक्य ऍज इट इज आपण लिहून घेणार। somebody present in the exam hall। ओके, एक्झाम हॉल। मग लक्ष द्या, हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, आपल्याला निगेटिव्ह करावं लागते। कधी आपण क्वेश्चन टॅग कशा पद्धतीने घेत असतो, जे पॉझिटिव्ह आहे त्याला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग घेत असतो। मग समबडी प्रेझेंट, वाक्य प्रेझेंट टेन्स आहे। वाक्य कशाचं आहे, प्रेझेंट टेन्स आहे। इथं नाव प्रेझेंट आहे म्हणून प्रेझेंट टेन्स नाही, वाक्य साध्या म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये साध्या काळात आहे, साध्या म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे। तर मग आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय घेणार, एम, इज, आर पैकी कोणतंही एक घेणार। ओके, आणि पास्ट टेन्सचं वाक्य असेल तर आपण काय घेत असतो, वॉज, वर। ओके, अशा पद्धतीने आपण घेत असतो। मग प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, तर मग आपण इथं इजंट दे। ओके, मग तुम्हाला हे ऑप्शन मध्ये दिसते विद्यार्थी मित्रांनो, इजंट दे, अशा पद्धतीने तुम्ही घेता। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हा क्वेश्चन टॅग चुकलेला आहे। हा क्वेश्चन टॅग काय चुकलेला आहे, कशा पद्धतीनं, कारण हा जो करता आहे, हा करता अनेक वचनी आहे। हा करता कसा आहे, अनेक वचनी आहे। ऑप्शन मध्ये तुम्हाला इजंट डे असेल, आरंट डे अशा पद्धतीनं सुद्धा असेल, परंतु वरचं जे आहे, वरचं चुकलेलं आहे आणि खालचं जे आहे क्वेश्चन टॅग हा बरोबर आहे। अशा पद्धतीने आपल्याला सोडवावं लागते विद्यार्थी मित्रांनो, समजलं। हे ऑप्शन असंही राहील, आपण नेहमी काय करतो, अशाच पद्धतीने गलती करत असतो, म्हणून हे ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। आणखी एखादा क्वेश्चन घेतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल। ओके, क्लिअर आहे, कशा पद्धतीने घेत असतो। एम, आर असेल तर आपण प्रेझेंट मध्ये घेत असतो, प्रेझेंट वाक्य असेल तर। त्याच्यानंतर वॉज वर आपण पास्ट मध्ये घेत असतो। मग मी म्हटलं एनीवन कॅन कम्प्लीट इट, एनीवन कॅन कम्प्लीट इट, अशा पद्धतीचं वाक्य आहे। मग हे इंडेफिनिट प्रोनाउन आहे कशी, तुम्हाला ओळखता आले पाहिजे ना। मग इथं पहा, लक्ष द्या, मी काय म्हटलं होतं, समबडी आला। ओके, समबडी, समवन, समथिंग, नाही सॉरी, समवन, समबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी, नो वन, नोबडी, अशा पद्धतीचे जे बी इंडेफिनिट प्रोनाउन आहे त्याच्यासोबत आपण एवढा शॉर्टकट रूल बनवलेला आहे। या शॉर्टकट रूल नुसार आपण
सर्व काही क्वेश्चनचे आन्सर देऊ शकतो. एक्झाम मध्ये आपल्याला टाइम नसते, अतिशय कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करावा लागते. ओके, क्लिअर आहे. मग या वाक्याला कशा पद्धतीने सोडवणार? एनी वन कॅन कम्प्लीट इट. मग याच्यामध्ये वन आलेला आहे, आला वन, मग वन आलेला आहे तर कशा पद्धतीने सोडवणार पहा. एनी वन कॅन कम्प्लीट इट हे वाक्य ऍज इट इज घेणार, इथं देणार आपण कॉमा. ओके, त्याच्यानंतर कॅन हा हेल्पिंग वर्ब आहे, हा वाक्य आहे पॉझिटिव्ह. हा वाक्य कसा आहे? पॉझिटिव्ह आहे, आपल्याला निगेटिव्ह करावं लागेल. मग इथं निगेटिव्ह करणार आपण कॅनला कांट. याला काय करणार? कांट दे. करता कोणता घेत असतो नेहमी आपण? दे आणि क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने हे वाक्य आपलं बरोबर असते. हा पहिला रूल आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला रूल तुम्हाला समजला असेल. आणखी एखादं उदाहरण घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो. तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण घेतलं तरी समजून जाईल तुम्हाला. पहा, जर मी म्हटलं एव्हरीबडी इज प्लेड, किंवा मग एव्हरीबडी प्लेड क्रिकेट करा. एव्हरीबडी पहा, आता आणखी एखादं उदाहरण घेऊन पाहू आपण विद्यार्थी मित्रांनो. पहा, एव्हरीबडी प्लेड कॅरम. सर्वांनी इथं कॅरम खेळलेला आहे अशा पद्धतीचं वाक्य आहे. या वाक्याला आपल्याला क्वेश्चन टॅग बनवायचं. कशा पद्धतीने बनवणार? मग एव्हरीबडी प्लेड कॅरम. मग लक्ष द्या, इथं दिला आपण कॉमा. आता लक्ष द्या, इथं काय आहे? वर्बचं सेकंड फॉर्म आहे. इथं काय आहे? वर्बचं सेकंड फॉर्म आहे. सेकंड फॉर्म आहे तर मग तुम्ही इथं काय घेणार? वॉज वर्ब पैकी वर घेणार, कारण ते अनेक वचनी क्रियापदासोबत वापरतात आपण. वरंट दे. ओके, क्लिअर आहे. अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. हा पहिला रूल आहे. आता याच्यानंतर आपण समोरचे रूल पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, रूल क्रमांक आपण 2 पाहणार आहोत, म्हणजे याची ट्रिक पाहणार आहोत. दुसऱ्या क्रमांकाची रूल आहे दुसरा. ट्रिक पहा कशा शॉर्टकट पद्धतीमध्ये सांगतो मी. मग लक्ष द्या, ज्या इनडेफिनेट प्रोनाउनच्या शेवटी थिंग हा शब्द राहतो. काय राहतो? थिंग हा शब्द राहतो. त्याचा करता काय घ्यायचा? इट घ्यायचा. समजलं? एवढा शॉर्टकट आहे. त्याचा करता इट घेणे, बस एवढा शॉर्टकट रूल आहे विद्यार्थी मित्रांनो. मग एखादं उदाहरण घेतलं, जसं की हे नेहमी वस्तूसाठी वापरत असतो आपण. हे कशासाठी वापरत असतो? हे नेहमी वस्तूसाठी वापरत असतो, म्हणून आपण थिंग्सचा करता इट घेतो. इट हे आपण वस्तूसाठी वापरत असतो. जसं की समथिंग, एव्हरीथिंग, नथिंग. ओके, असे शब्द राहतात जे इंडेफिनिट प्रोनाउन मध्ये असतात. ओके, मग या शब्दासोबत आपण नेहमी काय वापरणार? याचा करता नेहमी आपण इट घेणार. थिंगचा करता नेहमी काय घेणार? इट. पहा इथं लक्ष द्या, समथिंग, एव्हरीथिंग, नथिंग. ओके, अशा पद्धतीचे शब्द असतात. मग मी एक उदाहरण देतो. जर मी म्हटलं, पहा लक्ष द्या, नथिंग इज ब्रोकन हिअर. नथिंग इज ब्रोकन हिअर. इथं काहीही तुटलेलं नाही. का तुटलेलं आहे? इथे काहीही तुटलेलं नाही. का तुटलेलं आहे? अशा पद्धतीने आपण बोलत असतो क्वेश्चन टॅग. मग लक्ष द्या, हे वाक्य आपण ऍज इट इज लिहून घेणार. नथिंग इज ब्रोकन हिअर. इथं येणार कॉमा. मग लक्ष द्या, हे वाक्य आपल्याला निगेटिव्ह मध्ये आहे, कारण नथिंग, नन, नथिंग, नो अशा पद्धतीचे वाक्य आले तर हे निगेटिव्ह असते. मग क्वेश्चन टॅग बनवत असताना आपल्याला
कशा पद्धतीने क्वेश्चन टॅग बनवणार त्याचं, तर याचं क्वेश्चन टॅग आपल्याला पॉझिटिव्ह घ्यावं लागते. मग इज आहे तर इजच घेणार, इज इट का आहे क्वेश्चन मार्क. सोपा आहे अगदी. हा इज घेतला आणि करता इट घेतला. ओके, क्लिअर आहे, समजलं इथपर्यंत. काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, नाही समजलं असेल तर परत तुम्हाला कधी ना कधी हा रूल समजून सांगेल. ओके, आणि जर तुम्हाला अशा ट्रिक्स आवडत असतील विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक देऊन द्या. हो असेल तर एखादी कमेंट सुद्धा करून द्या की तुम्हाला कोणत्या पार्टवर व्हिडिओ नवीन बनवायचा आहे, कोणत्या पार्टवर तुम्हाला शिकवायचा आहे. जे पार्ट तुम्हाला अवघड जात असेल त्या पार्ट बद्दल तुम्ही मला कमेंट करून द्या. इंग्लिशचा कोणताही पार्ट असेल मी तुम्हाला शिकवू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, त्याच्यानंतर आणखी एखादं उदाहरण. मग मी म्हटलं समथिंग इज फाउंड हिअर, समथिंग इज फाउंड हिअर अशा पद्धतीचं वाक्य आहे. समथिंग इज फाउंड हिअर अशा पद्धतीचं वाक्य घेतलं. मग या वाक्याला आपण क्वेश्चन टॅग कसं बनवणार. हा वाक्य असं जसे तसंच असते. थिंग इज फाउंड हिअर. ओके, आता त्याच्यानंतर हा वाक्य काय आहे, पॉझिटिव्ह वाक्य आहे. पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला इथं निगेटिव्ह करावं लागते, कारण इथं नो नेवर अशा पद्धतीचे शब्द आहेत का, नाही, अशा पद्धतीचे शब्द नाही. मग इज आहे तर याला इजंट करणार, इजंट आणि करता इट. ओके, झाला हा रूल समाप्त. अशा पद्धतीने आपण एवढा शॉर्टकट रूल पाहिलेला आहे. थिंग कुठेही आलं म्हणजेच समथिंग, एव्हरीथिंग, नथिंग अशा पद्धतीचे जे बी इंडेफिनिट प्रोनाउन्स आहेत हे जर वाक्यामध्ये आले तर त्याचा करता नेहमी काय घेणार आपण, इट घेणार आहोत. ओके, आता समोरच्या रूलकडे आपण बोलूया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण रूल क्रमांक 3 पाहणार आहोत. रूल क्रमांक 3 पहा. कुठेही वाक्याची सुरुवात लेट्स किंवा त्याला लेटर्स सुद्धा म्हणतात, लेट अस अशी सुरुवात होत असेल तर त्याचा करता नेहमी काय घ्यायचा, शाल वी घ्यायचा. ओके, शाल वी घेऊन क्वेश्चन मार्क घेऊन घ्यायचा. जसं की लेटस डान्स, चला डान्स करूया का करूया. ओके, अशा पद्धतीने घेऊ शकतो आपण. चला लेट्स प्ले, चला खेळूया का खेळूया, अशा पद्धतीने हे क्वेश्चन टॅग असते. मग मी म्हटलं लेट्स गो टू पुसद, चला पुसदला जाऊया का जाऊया. मग हे वाक्य आपण ऍज इट इज घेणार. वाक्याची सुरुवात लेट्स ने झाली, मग लेट्स गो टू पुसद, याच्यामध्ये निगेटिव्ह करायचं नाही. ओके, मग शाल वी. ओके, क्वेश्चन मार्क. जसं दुसरा आणखी एखादा वाक्य सॉरी, लेट्स प्ले द गेम, चला गेम खेळूया, तो गेम खेळूया, अशा पद्धतीचं वाक्य आहे. वाक्याची सुरुवात लेट्स ने होत आहे. वाक्य आपण ऍज इट इज घेत असतो. लेट्स प्ले द गेम, लेट्स प्ले द गेम. मग लक्ष द्या, इथं काय करणार, कॉमा देणार. लेट्स ने वाक्याची सुरुवात झाली तर इथं करता घेणार शाल वी. ओके, अशा पद्धतीनं हा तिसऱ्या क्रमांकाचा रूल होता विद्यार्थी मित्रांनो. अतिशय शॉर्ट ट्रिक आपण पाहिलेली आहे क्वेश्चन टॅग बद्दल. आणखी समोरच्या रूलकडे आपण जाणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रूल क्रमांक आपण 4 पाहणार आहोत. रूल क्रमांक 4. मग पहा, याच्यामध्ये वाक्याची सुरुवात लेटने झाली, फक्त लेट्स नाही. काय म्हटलं, लेटने झाली असेल तर याचा करता विल यू घ्यायचा. करता काय घ्यायचा, करता विल यू घेणे. ओके, विल यू घेणे. समजलं इथपर्यंत. जसं की लेट मी डू धिस प्रोजेक्ट, मला हा प्रोजेक्ट करू दे, मला हा प्रोजेक्ट करू दे. मग लेट मी डू धिस प्रोजेक्ट हे वाक्य ऍज इट इज आपण घेणार. क्वेश्चन टॅग बनवत असताना लेट मी डू धिस प्रोजेक्ट. ओके, मग याचा करता काय घेणार, याचा करता नेहमी आपण विल यू घेत असतो. मग इथं द्यायचा कॉमा आणि विल यू का करू देशील, आहे की नाही. लेट मी डू धिस
प्रोजेक्ट, मला हे प्रोजेक्ट करू दे. ओके, त्याच्यानंतर आणखी एखादं वाक्य, लेट मी गो टू नागपूर, मला नागपूरला जाऊ दे, अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग हे वाक्य आपण कसं करणार, ऍज इट इज घेणार, लेट मी गो टू नागपूर. ओके, इथं काय करणार, कॉमा देणार आणि याचा करता नेहमी काय घेणार, विल यू, का जाऊ देशील. ओके, अशा पद्धतीने आपण सोडवत असतो. याच्यानंतर समोरचे 1-2 रूल राहिलेले आहेत ते चेक करून घेऊ आपण. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण रूल क्रमांक 5 पाहणार आहोत. रूल क्रमांक 5, मग कोणताही इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा करता नेहमी, आता आपण त्याचा करता घेत असताना विल यू किंवा वोंट यू असं दोन्हीही घेऊ शकतो. विल यू, वोंट यू असं दोन्ही करता घेऊ शकतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय हे सर्वप्रथम समजून घ्या. एखाद्या वाक्यातून आपण कोणाला तरी आज्ञा देत असतो. एखाद्या वाक्यातून आपण कोणाला ना कोणाला आज्ञा देत असतो, जसं की स्विच ऑफ द फॅन, फॅन बंद कर, स्विच ऑन द टीव्ही, टीव्ही चालू कर, अशा पद्धतीची आज्ञा देत असतो. त्यालाच आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणत असतो आणि याची सुरुवात वर्ब पासून होत असते. ओके, याची सुरुवात कशापासून होत असते, तर वर्ब पासून होत असते. मग ज्या वाक्याची सुरुवात वर्ब पासून होत असेल तर त्याचा करता आपण विल यू, वोंट यू दोन्हीही घेऊ शकतो. ओके, जसं की मी म्हटलं ब्रिंग मी कॉफी, ब्रिंग मी कॉफी अशा पद्धतीचं वाक्य आहे. ब्रिंग मी कॉफी, मला कॉफी आण. मग मी ही आज्ञा दिलेली आहे कोणाला, वाक्य ऍज इट इज घेणार, ब्रिंग मी कॉफी, मला कॉफी आण, कॉमा देणार आणि विल यू किंवा वोंट यू दोनपैकी एक वापरेल, का तू माझ्यासाठी कॉफी आणशील का नाही आणशील, अशा पद्धतीचा वाक्याचा अर्थ निघतो. मग विल यू, वोंट यू काहीही ऑप्शन मध्ये असलं तरी तुम्ही घेऊ शकता, विल यू किंवा वोंट यू. ओके, समजलं. अशा पद्धतीने आपल्याला सोडून पाहावं लागते. आणखी एखादं वाक्य, जर मी म्हटलं टेक माय बॅग, माझी बॅग घे. मग या वाक्याचा अर्थ टेक माय बॅग, कॉमा देणार, विल यू, वोंट यू. ओके, ऍज इट इज आपण काहीही घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन टॅग इझिली सोडू शकतो. आपल्याला जर एकदा रूल माहित झाले तर कोणत्याही प्रकारचं आन्सर आपलं चुकणार नाही. अशा पद्धतीचे शॉर्टकट ट्रिक्स मी तुम्हाला इथं सांगितलेले आहे. ओके, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि टीसीएस आणि आयबीपीएस नुसार अशाच पद्धतीनं शॉर्टकट रूलवर आपल्याला नेहमी क्वेश्चन पाहायला मिळत आहे. 1 ते 2 क्वेश्चन आपल्याला नेहमी पाहायला भेटत आहे. म्हणून म्हटलं अशा पद्धतीचे रूल्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या, त्याची नोट्स बनवा आणि आपल्या एक्झाम पॅटर्न मध्ये फॉलो करा. ओके, त्याच्यानंतर समोरचे काही रूल्स पाहणार आहोत आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, रूल क्रमांक आपण 6 पाहणार आहोत. ओके, रूल क्रमांक आपण 6 पाहणार आहोत. एखाद्या वाक्यातून रागावण्याची क्रिया किंवा मग एखादी भूमिका येत असेल, ओके, त्याचा अर्थ तसा निघत असेल रागावणे, ओके, अशा पद्धतीचा वाक्याचा अर्थ निघत असेल तर याचा करता कांट यू घ्यावा. नेहमी काय घ्यायचा, कांट यू. करता काय घ्यायचा, नेहमी कांट यू घ्यायचा. मग जसं मी म्हटलं, ओके, पुट युअर गन डाऊन, तू तुझी गन खाली ठेव, अशा पद्धतीने आपण म्हटलं पुट युअर गन डाऊन, तुझी गन खाली ठेव. मग लक्ष द्या, याची वाक्याची सुरुवात पण पहा वर्ब पासूनच होत आहे. या वाक्याची सुरुवात सुद्धा वर्ब पासून होत आहे, परंतु आपल्याला चेक करायचं आहे की याच्यामध्ये रागावण्याची क्रिया होत आहे. याच्यामध्ये रागावण्याची क्रिया होत आहे, इथेच आपण चुकत असतो विद्यार्थी मित्रांनो. मग इथं काय घ्यायचं आपल्याला, पुट युअर गन
डाऊन, तुझी गन खाली ठेव आणि कांट यू हा करता आपण नेहमी घ्यायचा. मग का तू तुझी गन खाली नाही ठेवशील, ओके, ठेवू शकत, अशा पद्धतीने बी होऊ शकते. जर मी म्हटलं शट युअर माउथ, तू तुझं तोंड बंद कर, है की नाही, शट युअर माउथ असं नेहमीच बोलत असता. मग शट युअर माउथ का बंद करशील का नाही करशील, आहे की नाही, अशा पद्धतीने म्हणतो आपण. कांट यू का नाही करू शकत. ओके, क्लिअर आहे, समजलं इथपर्यंत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच विद्यार्थी मित्रांनो. इथं आपला क्वेश्चन टॅग संपूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. 2 लेक्चरमध्ये आपण या क्वेश्चन टॅगला कंप्लीट केलेला आहे. ओके, अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये टाका की तुम्हाला कोणत्या पद्धतीचा टॉपिक अवघड जात आहे, त्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवेल. ओके, धन्यवाद.